तिने जो छत्रपती शिवरायांचा जीवनपट आपल्या समोर मांडला तो खरंच खूप प्रभावी पद्धतीने मांडला। त्यामधील एक प्रसंग मला आठवला। तिने जो प्रसंग सांगितला, छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा जन्मले तो साल होतं 1630 आणि छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा 14 वर्षाचे झाले, खऱ्या अर्थाने त्यांच्याकडे 36 गावांची जहागिरी त्यांचे वडील त्यांना देऊन गेले होते। अवघे 14 वर्षाचे होते ते। फक्त 14 वर्षाचं म्हटल्यानंतर आजचा विद्यार्थी हा 10वीचा विद्यार्थी 15 वर्षावी असताना तो 10वीला जातो, म्हणजे 9वीचा विद्यार्थी हा 14 वर्षाचा असतो। आजचे विद्यार्थी आपण हल्ली बघतो खूप अल्लड विद्यार्थी असतात। सोशल मीडियावरतून बघा किंवा कशाच्या पद्धतीने बघा, त्यांचा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे जगाकडे कम्प्लीट वेगळा असतो। परंतु त्या साली जेव्हा अवघे 14 वर्षाचे असताना छत्रपती शिवाजी महाराजांकडे एका गावकऱ्याने तक्रार केली की आमच्या गावामधील जो पाटील आहे, जो देशमुख आहे, त्याने एका स्त्रीची विटंबना केली। त्यांनी कसल्याही परिस्थितीची पर्वा न करता छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी अवघे 14 वर्षाचा असताना त्यांनी चौरंग बनवण्याची सजा त्या पाटलाला दिली। असे होते छत्रपती शिवाजी महाराज। अवघे 14 वर्षाचे असताना त्यांनी तो पराक्रम केला। मग त्यांना कळालं की माझ्याकडे जे 36 गावं आहेत त्यांनाच मी संरक्षित करू शकतो, याच्या व्यतिरिक्त जर गावाकडे मला लक्ष द्यायचं असेल तर मला या सर्व जनतेसाठी स्वराज्याची स्थापना करावी लागेल। मग काय, छत्रपती शिवाजी महाराज पेटले। त्यांच्या पुढे त्यांनी त्यांचे ध्येय ठेवलं आणि ते ध्येय प्राप्त करण्यासाठी अवघे 14 वर्षाचे असताना ते त्या ध्येयाकडे वळाले। त्यांनी टीम बनवायला सुरुवात केली। अवघे 16 वर्षाचे होते। हल्ली आजचा विद्यार्थी 11वीला असतो। अवघे 16 वर्षाचे होते। त्यांनी विचार केला आणि त्यांच्या सवंगड्यासोबत त्यांनी भोर या प्रांतामधील रायरेश्वराच्या मंदिरात पहिली शपथ घेतली की मी या जगासाठी राज्य बनवणार आहे। माझ्याकडे फक्त जे 36 गावांची जहागिरी आहे याच्या व्यतिरिक्त या समाजाला जर मला खऱ्या अर्थाने न्याय द्यायचा असेल तर मला स्वराज्याची स्थापना करावी लागेल। मग काय, त्यांनी शपथ घेतली आणि आपल्या मावळ्यांसोबत आदिलशाहीच्या काळातील त्यांच्या अंडरमध्ये असलेला तोरणा किल्ला जिंकून त्यांनी स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं। असे ते छत्रपती शिवाजी महाराज अवघ्या 16 वर्षाचे असताना। मग तिथवर ते थांबले नाही, मग हळूहळू त्यांनी किल्ले जिंकत गेले। पण माझा छत्रपती शिवाजी महाराज जो राजा होऊन गेला, तो परिस्थितीनुसार त्यांना माहित होतं की फक्त शक्तीनेच नाही तर काही काही प्रसंगी आपल्याला युक्तीही लढवावी लागेल। हल्ली आपण बघतो बरेच जण शक्तीच्या जीवावरती जे यंग जनरेशन आहे ते हल्ली शक्तीच्या बळावरती काही गोष्टी करायला तयार असतं, परंतु कुठे थांबायचं आणि कुठे पुढे जायचं हे छत्रपती शिवाजी महाराजांना खूप चांगल्या पद्धतीने माहित होतं। मग असेच हळूहळू किल्ले जिंकत होते। त्यांचे वडील स्वतः शहाजी राजे भोसले ते आदिलशाहीचे सरसेनापती होते, त्यांच्या लष्करामध्ये सेनापती होते। मग आदिलशाहीला कळाले हा तर आपलाच किल्ले जिंकतोय आणि त्याचे वडीलच आपल्याकडे नोकरी करतात, मग हा नेमका घोळ कुठं होतोय। मग इसवी सन 1648 साली म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तेव्हा जस्ट 18 वर्षाचे झाले होते, तोपर्यंत त्यांनी जवळपास 10-12 किल्ले त्यांचे जिंकलेले होते फक्त 2 वर्षामध्ये आदिलशाहीचे। मग आदिलशहाला कळालं त्यांचे वडील आपल्याकडे नोकर म्हणून काम करतात आणि त्यांचाच मुलगा आपले किल्ले जिंकतोय, हे आवेळा घोळ का होतोय। मग छत्रपती शिवाजी महाराजांना थांबवण्यासाठी त्यांनी सैन्य पाठवण्याचा प्रयत्न केला, परंतु छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी जगामधील पहिला गनिमी कावा पद्धतीने सुद्धा आपल्याला युद्ध लढता येतं हे त्यांनी जगाला दाखवून दिलं। मग आदिलशहाने त्यांच्या वडिलांना इसवी सन 1648 साली आपल्या दरबारामध्ये कैद केलं। छत्रपती शिवाजी महाराज तेव्हा फक्त 18 वर्षाचे होते। त्यांना कळालं कुठं थांबायचं आणि कुठं पुढे जायचं हे त्यांना माहित होतं। आपले वडील कैदेमध्ये आहेत, तेही आपल्या चुकीमुळे, जे की सेनापती होते।
छत्रपती शिवाजी महाराजांनी विचार केला की असा कोणता पॉइंट आहे किंवा असा कोणता क्षण आहे की ज्यामुळे आदिलशाही आपलं ऐकल. मग त्यांनी कर्नाटक प्रांतामधील जिंजी नावाचा किल्ला जिंकला आणि जिंजी नावाचा किल्ला हा आदिलशाहीसाठी खूप महत्वाचा होता. मग छत्रपती शिवाजी महाराज यांनी आट ठेवली, तुम्हाला मी जिंजी किल्ला देतो, परंतु तुम्ही माझ्या वडिलांना सुखरूप सोडा. ही असते युक्ती, ही असते स्ट्रॅटेजी. त्यांच्याकडे मावळे नव्हते, नाहीतर हल्लीचे आपण काय करतो, चला भांडण करायला, माझ्या मागे 4 आहेत, तुझ्या मागे 2 आहेत, चला हाणामारी राहू द्या. त्यांनी आयडिया लढवली, त्यांची नाजूक बाजू पकडली आणि मग आदिलशाहीला नाईलाजाने शहाजी राजांना सोडावं लागलं. टेक्निकल भाषात बघायचं झाल्यानंतर मतदानाचा अधिकार आपल्याला 18व्या वर्षी येतो या काळामध्ये. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 वर्षी बघा काय केले. मग तिथून इसवी सन 1649 ते इसवी सन 1655 पर्यंत एकदम शांत राहिले. याचा अर्थ असा नाहीये की ते घाबरले, परंतु त्यांनी खूप विचाराने आणि एक आपली वेगळी टीम बनवली. त्या टीम मध्ये सगळ्यांना वेगवेगळे कार्य त्यांनी दिले. जसे की आता आपण बघतोय की आपल्या भारताची एक रॉ इंटेलिजन्स एजन्सी असते, ज्याला आपण हिंदीमध्ये तुम्ही ऐकलं असेल बऱ्याच बातम्यामध्ये, सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार किंवा हिंदीमध्ये खुफिया सूत्र म्हणजे रॉ इंटेलिजन्स. छत्रपती शिवाजी महाराजांनी या 5 वर्षामध्ये तेच तयार केलं की यांच्या नाजूक बाजू काय, कशा पद्धतीने आपल्याला यांना हरवायचंय. या 5 वर्षात त्यांनी त्यांचं नेटवर्क वाढवलं आणि साल उजडलं 1656 साल. छत्रपती शिवाजी महाराज फक्त अवघे 26 वर्षाचे होते आणि त्या काळामध्ये जावळीचा प्रांत, महाराष्ट्रामधील एक जावळीचा प्रांत होता जे की कोकण विभागाचं प्रवेशद्वार होतं. छत्रपती शिवाजी महाराजांना माहित होतं, जर आपल्याला अवघ्या महाराष्ट्रावर राज्य करायचं असेल तर अगोदर आपल्याला कोकणवरती कब्जा करावा लागेल आणि कोकणवरती आपण कब्जा केला तर हळूहळू उभ्या महाराष्ट्रावरतीच काय तर दक्षिणातले राज्य जसे की कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा या सर्व राज्यावरती आपण इझिली सत्ता स्थापन करू शकतो. आणि त्यांचा प्रवेशद्वार काय आहे तर जावळीचं खोरं. आणि त्या काळामध्ये आदिलशाहीचा खूप मातब्बर सेनापती तिथे राज्य करत होता. त्याचं नाव होतं चंद्रराव मोरे. त्यांची अशी ख्याती होती, जसं की आपण बघतोय की एखाद्याची ख्याती असती त्याला कोणी हारूच शकत नाही, त्याचा पुढे कोणी काही करूच शकत नाही, अशी चंद्रराव मोरे यांची त्या काळात ख्याती होती. चंद्रराव मोरे यांना हरवणं खूप म्हणजे खूपच अवघड होतं. त्यांच्याकडे लाखोने सैनिक होते, अवघा जावळीचा प्रांत त्यांच्याकडे होते. त्यांना दरी खोऱ्यातील रस्ते माहित होते, त्यांना जंगल माहित होते, त्यांना सर्वच काही माहित होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिम्मत केली. अवघे 26 वर्षाचा व्यक्ती आणि त्यांनी जी टीम बनवलेली आहे त्यांच्या टीम मध्ये 45 वर्षाचे म्हातारे किंवा तरुण म्हणूया, 45 वर्षाचे मावळे, 50 वर्षाचे मावळे. विचार करा, अर्ध्या वर्षाचा असलेल्या व्यक्तीचे ते मावळे ऐकतात, म्हणजे त्या व्यक्तीमध्ये काही ना काहीतरी असं माणसं जोडायची. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी 1656 साली चंद्रराव मोरे यांचा पराभव केला आणि जावळीचं खोरं स्वराज्यात आलं. आता शिवाजी महाराज इथे थांबले नाही, कारण या 5 वर्षाच्या गॅप मध्ये त्यांनी त्यांचं नेटवर्क खूप मोठं केलं होतं. आता त्यांना स्वराज्य स्थापन करायचं होतं. कोणत्याही हालतीमध्ये त्यांना स्वराज्य स्थापन करायचं होतं म्हणजे करायचं होतं. इकडून आदिलशाही चिडला आणि आदिलशाही म्हटला, आता त्यांच्या वडिलांना तर मी कैद केलं असतं, पण त्यांचे वडील मला सोडून गेले आणि निजामशाहीमध्ये नोकरीला गेले. या 5 वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी तेच केलं. वडिलांना म्हणले, आता बस करा आदिलशाही, जा तिकडे निजामशाहीकडे, जा इकडे, तोपर्यंत मी बघतो इकडलं.
हा जो केंद्रबिंदू, त्यांचा जो आपण माइंडसेट बनवूया, तो कशा पद्धतीने होता बघा. दूरदृष्टीवाला माइंडसेट होता. त्यांना माहित होतं की मी 1656 जावळीचं प्रांत घेतल्यानंतर आदिलशाही चिनणार आणि यावेळेस जर माझे वडील तिकडे असतील आदिलशाहीकडे तर त्यांना पकडून त्यांना आदिलशाह मारून टाकणार. पण त्याने अगोदरच प्रयत्न केले, तुम्ही आदिलशाही सोडा. छत्रपती शिवाजी महाराजांची स्ट्रॅटेजी बघा, तुम्ही आदिलशाही सोडा, मी आदिलशाही संपवणार आहे. जावळीचं खोरं जिंकल्यानंतर आदिलशाही मधील जो राजा होता तो छोटा होता आणि त्याची आईच पूर्ण राज्य चालवायची. त्याचं नाव बडी बेगम. ती चिडली आणि तिने विचार केला, एक काल परवाचा मुलगा मला हरवतोय आणि जावळीचे जे चंद्रराव मोरे आहेत, जे वयाने सुद्धा मोठे आहेत आणि पराक्रमाने सुद्धा मोठे आहेत, त्यांना एक छोटासा व्यक्ती, वयाने असलेला व्यक्ती हरवतो. मग त्यांनी दरबारामध्ये सुपारी द्यायचा प्रयत्न केला. बर दरबारामध्ये त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांना जो जिवंत किंवा मृत इथे आणून दाखवेल त्यांना अर्धी संपत्ती, जे म्हणाल ते. मग काय, एका मातब्बर सेनापतीने सुरुवात केली. त्याने सुपारी घेतली, त्याचं नाव अली आदिलशाह. आज जर बघितलं आदिलशाह याची जर आजच्या प्रमाणातून जर उंची बघितली, जवळपास 8 फूट, याच्याही पेक्षा उंच एवढा तो हष्टपुष्ट दष्टपुष्ट असा अफजल खान दरबारात आला. त्याची ख्याती अशी होती की अफजल खानामध्ये एवढी पॉवर होती, एवढी शक्ती होती की तो 2 हाताने पहाड वाकू शकत होता. त्याने विडा उचलला, छत्रपती तुम्हाला जो शिवाजी आहे तो तुम्हाला दिसणार नाही आणि मी त्याला मारून किंवा जिवंत आणणार. त्याने विडा उचलला आणि तत्पूर्वी त्यांनी विडा उचलल्याच्या अगोदर त्याच्या ज्या 60 राण्या होत्या त्यांना अगोदर जिवंत मारलं. त्याचं कारण हेच होतं, जर मी जिवंत नाही आलो तर तुम्हाला जगण्याचा अधिकार नाहीये, मी जिवंत आलो तर मी दुसरं करेन. तो एवढा कॉन्फिडन्स नाही गेला, लाखोचं सैनिक घेऊन तो स्वराज्यावर धावून आला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांकडे काही हजारो मावळे होते. विचार करा, ज्याच्याकडे लाखो सैनिक, घोडदळ, पायदळ, त्याच्याकडे विविध शस्त्र आणि स्वतः तोही उंचीने मोठा बलाढ्य. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आपण म्हणतो ना की शेर 2 पावलं याच्यासाठी माग घेतो कारण त्याला मोठी उडी घ्यायची असते. 1656 साली आदिलशाही परत स्वराज्यावर धावून आला. शिवाजी महाराजांकडे तेवढे मावळे नव्हते, मोजके मावळे होते, काही हजार होते, त्याच्याकडे लाखो मावळे होते. अफजल खानाला एवढी त्या काळात एक सवय होती, ज्या गावात गेला त्या गावात जायचं आणि आपलं स्वतःच नाव द्यायचं त्या गावाला. त्या काळामध्ये असे बरेच गाव होते ज्यांचं नाव अफजल नगर होतं. सगळ्या गावांचं असेच नाव द्यायची त्याची खोड होती. मग तो महाराष्ट्रात आला, वेगवेगळ्या गावात गेला आणि इथं अन्याय करू लागला. त्यांनी जिथे मंदिरं दिसले ते सर्व मंदिरं त्यांनी पाडण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे सगळ्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन असा झाला होता की या संकटामधनं आम्हाला जो तारू शकेल, जो आम्हाला या संकटामध्ये पार करू शकेल, तो फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजाचा आहे, असा सगळ्यांचा विश्वास झाला होता. मग काय, छत्रपती शिवाजी महाराजांनी परत एकदा स्ट्रॅटेजी आखायला सुरुवात केली. याच्याकडे लाखो सैनिक आहेत, याच्याकडे पावर आहे आणि अफजल खानाचा त्यांनी स्वतः कॉइन तयार केला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी अरबी भाषेमध्ये लिहिलं होतं. स्वतःला स्वतःची तारीफ करायची त्याला सवय होती. त्यांनी त्या अरबी भाषेचा लेखेचं रूपांतर असं होतं की या जगामध्ये जर अल्लानंतर कोण असेल तो फक्त आणि फक्त अफजलच आहे, असं त्यांनी लिहिलं होतं. मग काय, काळ ठरला. इसवी सन 1659चा तो काळ ठरला, दिवस ठरला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्ट्रॅटेजी बघा कशी यूज केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे वाईचं जंगल होतं तिथे त्यांना बोलवलं आणि तिथे एक किल्ला आहे, प्रतापगड नावाचा किल्ला आहे.
तो एकदम डोंगर माथ्यावरती आहे, जंगलामधून जावं लागतो. आणि स्वतः अफजल खान त्या प्रांताचा 10 वर्ष सरसेनापती होता. त्याला त्या प्रांतामधील सर्व बारकावे, सर्व खोड्या सगळंच माहित होतं. मग छत्रपती शिवाजी महाराजांनी अगोदर असं दाखवलं की मी घाबरलो, मला शरण द्या, मला एकदा तुमच्यासोबत भेटायचंय आणि तुम्हाला भेटल्यानंतर मी तुम्हाला माफी मागतो. माझं येल रक्त होतं, गरम रक्त होतं, मी नादानीमध्ये तुमचे किल्ले जिंकले, मला माफ करा, असा प्लॅन आखला. आणि या प्लॅन मध्ये अफजल खान फसला. त्याला फुगवण्याचा प्रयत्न खूप केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वकिलाने त्याला फुगवलं. फुगू द्या, हा बराचा झाड चढू द्या, कसं आपण खाली आणतो बघा. दिवस उजळला. ज्याची पराक्रमाची अशी गोष्ट होती की तो आजही आजवर तोपर्यंत ज्या काळात तो भेटायला गेला छत्रपती शिवाजी महाराजांना, अफजल खानाने एकही युद्ध जिंकलं हरलं नव्हतं. एकही युद्ध हरलं नव्हतं, कोणासोबतही हरला नव्हता. मग त्याने प्लॅन आखला. छत्रपती शिवाजी महाराज म्हटले तुमचं सैनिक खूप जास्त आहे, एक काम करा, आपण दोघंच भेटू. ते म्हणले ठीक आहे, कारण शिवाजी महाराजांपेक्षा तो 3 फूट कमीत कमी अंदाजित उंच होता, धिप्पाडही होता. त्याला त्याच्यावर एवढा गर्व होता की मी शिवाजी महाराजाला असं पकडल आणि मारल. शिवाजी महाराज म्हणले चला दोघंच भेटू. मग त्याला वाटलं दालमेर कुछ तो भी काल आहे. म्हणले दोघं भेटायचं तर मग जागा मी सांगणार नाही म्हणले. मग तसं करू, एक तुमचा वकील करा, एक माझा वकील करा, तुमचे 10 माणसं, माझे 10 माणसं, पण जागा मी सांगणार. ते म्हणले चला ठीक आहे, माझ्यासोबत एक माणूस आहे वकील, शिवाजी महाराजांसोबत एक माणूस आहे वकील, इकडले 10 मावळे, तिकडले त्यांचे 10 सैनिक. दिवस उचडला. प्रतापगडावर गेले. जो इतका स्वतःला भारी समजत होता, इतका बलाढ्य समजत होता, 2 मिनिटात गेम केला शिवाजी महाराजांनी. 2च मिनिटात, 2 मिनिटात नेस्तनाबूत केला अफजल खान. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना तो भेटायला आला, शिवाजी महाराजांना माहित होतं राजपूत आणि शिवाजी महाराज यांच्यामध्ये एक फरक सांगतो. राजपूत हे लढवय्ये होते, परंतु राजपूत लोक एक फिलॉसॉफिकल लढाई लढत होते. जसं की पद्मावत मध्ये बऱ्याच जणांनी बघितलं असेल की तो आमच्या इकडे आलेला आहे, निशस्त्र आहे, त्याला मारायचं नाही. परंतु जे दुसरे राजे होते ते फसवूनच मारायचे हे शिवाजी महाराजाला माहित होतं. आणि त्यांना त्या काळामध्ये भारतामध्ये तसल्या विदेशी सत्तेला तोड देणारा जो कोणता राजा तयार झाला असेल तो छत्रपती शिवाजी महाराज. इतका जवाब पत्थरचे कसं द्यायचं हे शिवाजी महाराजाला माहित होतं. ठरलं होतं की निशस्त्र यायचं. अफजल खानाला म्हणले तू निशस्त्र ये, शिवाजी महाराजाला म्हणले तुम्ही निशस्त्र या. शिवाजी महाराज निशस्त्र आले असं त्यांना दाखवलं. पण शिवाजी महाराजाला माहित होतं हे जे यमन आहेत ते कधीही शब्द पाळत नाहीत, मग आपण का पाळायचा. इतका जवाब पत्थरच द्यायचं. शिवाजी महाराजाला माहित होतं माझी उंची कमी आहे, पण माझा हात त्यांच्या डोक्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. मग त्यांनी एक असं नवीन हत्यार काढलं, त्याला आपण म्हणतो वाघ नखा. शिवाजी महाराजाला माहित होतं मी त्यांच्या पोटापर्यंत तर माझा हात आरामात जाईल. आणि तसंच झालं. जेव्हा दोघांनी एकमेकाला आलिंगन दिलं, खानाने दगा केला आणि आपली कट्यार काढून शिवाजी महाराजांच्या डोक्यामध्ये खुपसत होता. शिवाजी महाराज चालक होते, त्यांना माहित होतं हा असं करणारच आहे. आणि त्यांना तोंड देण्यासाठी शिवाजी महाराजांना पूर्ण माहित होतं. त्यांनी आपला वाघनाका काढला आणि त्याच्या पोटात घुसला आणि पूर्ण हाताने बाहेर काढले. हा पोपरा कर अवघ्या 2च मिनिटात जो स्वतःला बलाढ्य समजत होता अवघ्या 2च मिनिटात त्याला संपवलं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांसोबत जे 10 मावळे होते आजही त्यांचा नाव आपल्याला माहित आहे. त्या लढाईमध्ये त्यांचा 10 पैकी 1 पण मावळा मेला नाही, पण अफजल खानाचा 1 पण जिवंत राहिला नाही. हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांनी कमवलेले माणसं. आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडावर खाली आले तेव्हा त्याचा मुलगा फाजल खान अफजल खानचा तो तिथे होता. मग ते खाली आले. मग त्यांना वाटलं शिवाजी महाराज एकटेच खाली आले, अफजल खान कुठे. मग ते म्हणले अफजल खान वरी. त्यांना एवढाच शब्द वापरला, त्यांना कळाले की अफजल खान या जगात राहिलेला नाहीये. ते परत सुटले. एवढं धडक
एवढी दहशत त्या राजाने तयार केली होती आपल्या मावळ्यांसाठी. आणि आपण एक म्हणतो की लीडर स्वतःला अगोदर समोर करतो. हवा असल्यास छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या जागेवर दुसऱ्या कोणाला पाठवू शकले असते. विचार करा, तो 8 फुटी शैतान छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या खांद्याला पण लागत नव्हते. कशाही पद्धतीने त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मारलं असतं. पण शिवाजी महाराज काय कमी होते त्यांना जहागीर तर ऑलरेडी होती. राजेशाही थाटात ते जगू शकत होते, परंतु तिथे ते थांबले नाही. आणि हल्ली आपण थोडा काही प्रसंग आपण सक्सेस किंवा आपण यश प्राप्त केलं तर आपण आपल्या घरी जातो, आपल्या आई वडील पण स्तुती करतात. बघा, 1659 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला. डायरेक्ट रायगडावरती गेले नाही. आपल्या आईला भेटतो, आशीर्वाद घेतो, पार्ट्या करतो, पेढे वाटतो, मी सक्सेस केलं असं नाही. तर लगेच लागली. त्यांना माहित होतं की बाकीच्या सीमेवरती आता शत्रू वीक झालेला आहे, आपण तिकडे जाऊया. प्रतापगडावरतून पन्हाळगडावरती गेले. आदिलशाहीचा आता राग खूपच वरती गेला होता, खूपच मोठा पारा चढला होता. मग त्यांनी दुसरा त्यांचा सेनापती पाठवला, त्याचं नाव सिद्धी चौहान. आणखी जास्त सैनिक घेऊन पाठवले. जा म्हणले, त्याच्याकडे जा. पन्हाळगडावरती छत्रपती शिवाजी महाराज थांबले होते मोजक्या सैनिकासोबत. 600 सैनिक त्यांच्या सोबत होते तेव्हा पन्हाळगडावरती. आणि खाली लाखो सैनिक घेऊन सिद्धी पन्हाळगडावरती खाली थांबला होता. बघा, शिवाजी महाराजांनी तिथे गरम रक्ताचा सारखं काम नाही केलं. चला होईल ते बघू, आपण 600 ते लाख. त्यांना माहित होतं आपण त्यांच्या पुढे जिंकणारच नाहीये. वेळ वाया घातला. जगातला पहिला क्वारंटाईन पिरियड जर कोणी जगला असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराजांनी. पन्हाळगडावरती बाहेरचा कोणी मदत येणार नाही, मदतला कोणी बाहेर जाणार नाही, दरवाजे बंद. पहिला क्वारंटाईन पिरियड त्यांनी जगला. 2020-21 ला आपण कोरोना काळात क्वारंटाईन हा शब्द ऐकला. शिवाजी महाराजांनी तेव्हाच जगला. शिवाजी महाराजाला माहित होतं की आता शक्ती नाही, युक्ती कामी आहे. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांसाठी मरणारे हे 18 पगड जातीचेच लोक होते. कारण त्या व्यक्तीने कोणत्या एका जाती विशेषसाठी काम नाही केलं. शिवाजी महाराज वरती थांबले. 5-6 महिने झाले, रसद संपली. शिवाजी महाराज दुसरं खूप काही प्रयत्न केले निसटण्याचे, पण नाही निसटले. मग शिवाजी महाराज म्हणले, एक काम करतो, आता मी डायरेक्ट जातो, शरण जातो आणि आपण इथेच किस्सा थांबूया. कारण आपल्याकडे सैनिक पण कमी आहेत आणि वरी आपल्याला खायला काही अन्न पण नाहीये. मग त्यांच्या सोबत असलेला एक मावळा, जातीने नावी होता, त्याचं नाव शिवा काशी. हुबेहूब शिवाजी महाराज सारखा दिसणारा तो शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये गेला आणि बोलला, राजे मी जातो खाली तुमच्यावरचा. नाही, शिवाजी महाराज म्हटले नाही. शिवाजी महाराज म्हटले, खाली गेलेला व्यक्ती जिवंत राहणार नाही, एवढं कन्फर्म आहे, बिलकुल जिवंत राहणार नाही. मग छत्रपती शिवाजी महाराजांना त्या मावळ्यांनी समजून सांगितलं, एक मेला तरी झाले, पण लाखांचा पोशिंदा तुम्ही आहेत, लोक तुमच्याकडे खूप आशेने बघत आहेत, तुम्ही जिवंत राहिले पाहिजे. नाईलाजाने शिवाजी महाराजांनी शिवाकाशीच ऐकलं, जो काही दिवसापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये सामील झाला होता. तिची आई एकटी घरी होती, पण तिला सांभाळणारही कोण नव्हतं. त्याने कसलीही पर्वा नाही केली. त्याने बोलला, मी जन्मलो असं शिवा काशीत म्हणून, पण मरणार आहे छत्रपती शिवाजी म्हणून. हेच माझ्यासाठी सगळ्यात मोठे यश आहे. मग काय दिवस उजडला. मग त्याच काळामध्ये त्या 600 मावळ्यापैकी काही तुरळक 10-15 मावळे सिद्धीजोहरला सांगितलं की आम्ही हरलो, शिवाजी महाराज तुम्हाला डायरेक्ट भेटायला येणार आहे. सिद्धीजोहरला माहित होतं हा खूप टॅलेंटेड माणूस आहे. याने अफजल खानाचा 2 मिनिटात कोथळा बाहेर काढला. मी तर अफजल खानाहून डाऊनच आहे, माझं काय चालणार. ते म्हणलं नाही जमत. म्हणलं मग काय करायचं. मग शिवाजी महाराज म्हणले, या वरी. नाही म्हणलं, वरी पण नाही. अफजल खानाचं वरी काय झालं माहिती आहे आम्हाला, इथं नको. मग
चला म्हणले तुम्हीच खाली या, परंतु तुम्ही ज्या वाटेने येणार आम्ही तिथे कडक पहारा देऊ. ते म्हणले कडक नाही, कडक पेक्षा बी कडक द्या, काहीच प्रॉब्लेम नाही. मग शिवाजी महाराजांनी दिवस निवडला. दिवस होता पाऊस ज्या दिवशी जास्त पडेल त्याच दिवशी जाऊ, आणि शिवाजी महाराजांनी दिवस निवडला. त्या दिवशी खूप 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 जास्त प्रमाणात पाऊस पडत होता. शिवाजी महाराजांची जी प्रति शिवाजी म्हणूया शिवा काशी, त्याची पालखी वेगळ्या दिशेने गेली आणि छत्रपती शिवाजी महाराजांसोबत 600 मावळे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत गुप्त रस्त्याने चालू लागले. आणि पन्हाळगड वरतून त्यांना विशाळगडाकडे जायचं होतं. तर त्याच मार्गामध्ये एक खिंड होती, अरुंद अशी खिंड, इतकुसा रस्ता, तिथं जास्तीत जास्त 3 जण असे आडवे जाऊ शकतात, एवढाच रस्ता, तिथंच जायचं. मग शिवाजी महाराजांचे जे मावळे होते, वीर बाजीप्रभू देशपांडे, बघा अर्ध्या घंट्यापूर्वी शिवा काशीत मेलाय. त्याच्यानंतर शिवाजी महाराज जेव्हा खिंडीमधून जात होते, फाजल खानने ओळखलं हे छत्रपती शिवाजी महाराज नाहीये, त्यांचा डुप्लिकेट आहे. लगेच कळलं, अर्ध्याच घंट्यात कळालं. लगे मग सिद्धीजोहरने लगेच सैनिक पाठवायला सुरुवात केली. मग एक अरुंद अशी खिंड होती, तिथं आले आपले मावळे पण आले, आणि छत्रपती शिवाजी महाराजांना कळालं की मागून आपल्या 1,00,000 सैनिक आहेत, आपल्याकडे 600 आहेत, फक्त 600. यांच्या पुढे आपला निभाव लागणार नाही. मग करायचं तर करायचं काय? मग छत्रपती शिवाजी महाराज म्हटले चला, एक शिवा काशीत मी ऑलरेडी कमावलाय, आता मी बाकीचे नाही कमवू शकत, चला लढूया. राहिलो तर राहिलो, नाहीतर वरी. परंतु तिथून त्यांच्याही पेक्षा वयस्कर असलेला बाजीप्रभू देशपांडे, नाव बघा बाजीप्रभू देशपांडे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वजातीचे नव्हते. याच्यावरून आपल्याला कळतं की हा राजा कोणा एका विशेष जातीसाठी काम नाही केलं, सर्वांसाठी यांनी काम केलं. तर बाजीप्रभू देशपांडे आणि बांधल यांनी सांगितलं आम्ही 300 इथे थांबतो, 300 तुम्ही घेऊन जा, त्या 300ला आम्ही इथे रोखतो. मग स्ट्रॅटेजी सुरुवात झाली. शिवाजी महाराज नाईलाजाने गेले कुठे? विशाळगडावरती. आणि विशाळगडावरती गेल्यानंतर त्यांनी तोफ वाजवली आणि सांगितलं, परंतु तोपर्यंत बाजीप्रभू देशपांडे आणि बांधल यांनी आपल्या जीवाची आहुती दिली. शेवटपर्यंत सिद्धीजवळचा एक पण सैनिक पुढे जाऊ दिला नाही, जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांनी विशाळगडावरतून घंटा नाही वाजवला. आता आदिलशाहीला कळालं की आता माझ्या बसची बात नाहीये, हा सामान्य व्यक्ती नाहीये, याच्यासाठी मरणारे खूप मोठे मावळे आहेत, तर यांना आपण आता रोखू शकत नाही. मग काय? मग छत्रपती शिवाजी महाराजांनी बघा पन्हाळगडाचा वेढा झाला, तिथे 6 महिने होते, परत विशाळगडावरती गेले. मग त्यांनी आजूबाजूचे गड जिंकले आणि जे अफजल खानाला 1.5 वर्षापूर्वी मारलं होतं ते सेलिब्रेट करायला, म्हणजे 1.5 वर्षानंतर त्यांच्या आईला भेटले. आईला 1.5 वर्षानंतर कळालं की छत्रपती शिवाजी महाराजांनी मारलंय, परंतु मला 1.5 वर्षांनी भेटायला आलाय. बघा हे कशासाठी? कारण त्यांना माहित होतं. आणि तिथून पुढे आदिलशाही नेस्तनाबूत झाली. मग अफजल खान गेला, सिद्धीजोहर गेला. मग जो मुघल बादशाह होता ते म्हणला आदिलशाहीला शिवाजी महाराजांनी नेस्तनाबूत केलंय. मग मुघलांनी परत छत्रपती शिवाजी महाराजांसाठी वेगवेगळे इथे त्यांचे सैनिक पाठवले. त्यामधील एक शाहिस्ती खान, तो एक वेगळा प्रसंग आहे. तर इथे बघून घ्या की छत्रपती शिवाजी महाराज आज आपल्या सर्वांसाठी त्यांनी जीवाची आहुती दिली, सर्व जातीय धर्मांसाठी त्यांनी आहुती दिली. आज 350 वर्षानंतरही छत्रपती शिवाजी महाराजांना एक मानणारा वर्ग आहे. आजही विदेशामध्ये, आजही देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना एक विशेष मान आहे. आजही आपण महाराष्ट्राच्या बाहेर गेलो तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामधून आलो अशी आपली ओळख आहे. असे होते थोर छत्रपती शिवाजी महाराज. तर जाता जाता तसं जर बघायला सांगायला गेलं तर त्यांचे असे काही प्रसंग आहेत तर आपल्याला दिवसही कमी पडेल. असे ते छत्रपती शिवाजी महाराज. तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त
आपण सर्वांनी आपला अमूल्य वेळ दिला आणि कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी मी सर्वांचे विशेष आभार मानतो. आणि जाता जाता परत एकदा एक घोषवाक्य देऊ इच्छितो की अंधार होत चालला आहे, अंधार होत चालला आहे, दिवा पाहिजे. अंधार होत चालला आहे, दिवा पाहिजे. या महाराष्ट्राला परत एकदा जिजाऊंचा शिवा पाहिजे. शेवटी आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणेने इथे थांबूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय.